सो लेट स्टार्ट. सध्याची कंडिशन अशी आहे ॲशेसची, इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया. इंग्लंडनं पहिली बॅटिंग म्हणजे टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली होती. इंग्लंडनं काढले 172 मध्ये डेट झाले. इंग्लंडची म्हणजे जी बॅटिंग ऑर्डर आहे वरची ते काही चालली नाही. मेन खिलाडी जसं समजा जो रूट, बेन स्टोक काही चालला नाही भाई. जेमी स्मिथ खेळला. अजून समजा असेच प्लेयर हे 172वर आउट झाले. याच्यात सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की मिचेल स्टार्क 7 विकेटा थाला फॉर अ रिझन. 7 विकेटा घेतल्या त्यानं. 7 विकेटा मजा एक नाही आहे भाई. बोलंडने घेतल्या 2, ओरियम मेला भाई. आपण कॅमेरन ग्रीनने घेतल्या आणि हा डोगेट त्यानं 2 घेतल्या भाई साहब. 4ची इकॉनॉमी मिचेल स्टार्क 12.5 ओव्हर, 4 मेड इन 58 रन आणि 7 विकेटा. म्हणून याला ॲशेस म्हणतात. हे जीवापाडीचा खेळ आहे. सध्या मिचेल स्टार्कच बॅटिंग करू राहिला. सध्याची कंडिशन मिचेल स्टार्क 6 बॉलवर 7 रन काढून उभा आहे. ॲलेक्स कॅरी आहे सोबत त्याच्या. इंग्लंड करून एवढी खतरनाक बॉलिंग चालू आहे. अरे बापरे, जोफ्रा आर्चर 7 ओव्हर 4 मेड इन 7 रन 2 विकेटा 1ची इकॉनॉमी. ठीक आहे. हा मार्क वूड 5 ओव्हर 0 मेड इन 18 रन 0 विकेट 3ची इकॉनॉमी. गेटाने मार्क वुडले आणा जराशे फॉर्ममध्ये कशाला त्याला हे द्या, जराशी स्पेल द्या ओव्हरचा, तो आणते विकेट. आणखीन एक सेकंड. हा बेन स्टोकवर होतो आपण. बेन स्टोक भाई 4 ओव्हर 17 रन 2 विकेट 4ची इकॉनॉमी. हा कार्स यानं 2 विकेटा घेतल्या भाई. 9 ओव्हरमध्ये 1 मिनिट 37 रन 2 विकेटा 4ची इकॉनॉमी. एवढे खतरनाक खेळू राहिले, एवढे खतरनाक. हा ॲथिन्सन 9 ओव्हर 4 मेड इन 19 रन 2ची इकॉनॉमी. भाई साहब काय खेळू राहिले भाई. हे तरसू राहिले. आता यांचे रन निघाले नाही तर यांचे रन नव्हते. यांचे 20 ओव्हरमध्ये काहीतरी 48-49 रन होते. एवढं बत्तर काम आणलं होतं यांना इंग्लंडवाल्यांना. ट्रॅव्हिस हेडला आउट केलं पाहिजे, बेन स्टोकनं आउट केलं पाहिजे ट्रॅव्हिस हेड आणि हा कॅमेरन ग्रीन. कारण की हे दोघं एक्स फॅक्टर होते याच्यातले. कसं माहिती आहे काय, हे काही खेळायला आले नाही वाटते ऑस्ट्रेलियावाले. सगळं 2 जण अब्सेंट आहे यांचे अजूनही. 5 मॅचची टेस्ट सिरीज आहे. सो लेट्स सी, पाहू का होते. पण याच्यात समजा 2 प्लेयर जर असते इन केस तर मग काय असतं, काय वाटते. हां काय म्हणतात त्याला, आपला हेझलवूड, जॉस हेझलवूड आणि दुसरा पॅट कमिन्स. पाहू. सध्या ते नाही, ते तर नाही आहे. समजा ते सेकंड मॅच किंवा थर्ड मॅचमध्ये येऊन जातील. पण सध्याची कंडिशन अशी आहे की 68ची ट्रायल बाय ऑस्ट्रेलिया, म्हणजे 68 रन अजून काढावं लागतात मग ते कधी सोबत येतील. पण मला वाटत नाही 68 रन निघू शकतात. मिचेल स्टार्क अशा भयंकर वेळेसच रन काढते. मिचेल स्टार्क कधी नॉर्मली जर रन नाही काढन, पण ज्यावेळेस मॅच खतरनाक असन किंवा फायनल सेमीफायनल अशा बरबाद मॅच असन तर त्यावेळेस तो रन काढते म्हणजे काढते. मिचेल स्टार्क त्यालाच म्हणतात. एकदा त्यानं 99 रन काढले होते इंडियात. काढले होते. जाऊ द्या, पूर्ण नाही बोलत ते, फक्त सांगू राहिलो मी. एकदा त्यानं 98 रन काढले होते म्हणून. आणि दुसरी गोष्ट आहे की वेट हे आता इनं खतरनाक खेळणं चालू आहे यांचा विषय. आणि दुसरी गोष्ट, आपली एक मॅच आहे सध्या इंडिया ए वर्सेस बांगलादेश ए. कुठे गेली यार हे मॅच, आता काढून ठेवली. इंडिया टॉस जिंकलेला आहे. इंडियानं पहिले बॉलिंग घेतली आणि इंडियाच्या जे प्लेइंग 11 आहे त्याच्यामध्ये जास्त काही फरक नाही आहे. ठीक आहे. तर फरक म्हणजे जास्त काय नाही, तेच प्लेइंग 11 आहे जनरल आपली. बांगलादेशची प्लेइंग 11 सांगून काही अर्थ नाही, कारण की आपण एवढं काही विशेष त्यांना ओळखत नाही. तुम्ही जर बांगलादेशची प्रीमियर लीग पाहत असाल तर ते ओळखतात, पण मला जे गॅरंटेड आहेत कोणी पाहत नसेल बांगलादेशची प्रीमियर लीग, कारण की आपली IPL तेवढी खतरनाक होत असते की त्याची लिमिट नाही. आणि मी ते एक न्यूज ऐकली वाटते, काय ऐकलं होतं की कुठून काही खबर ऐकली होती की बांगलादेशच्या प्लेअरला इंडियन आता बॅन केलं असं काहीतरी ऐकलं आहे वाटते मी. की त्यांच्याच बोर्डनं त्यांनी बॅन केलं की जाऊ नका कुठं, घरीच खेळा तुम्ही तुमचं पाव.
तर एकदा मी इंडियाची प्लेइंग 11 सांगून देतो. प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, नेहाल वडेरा, नमन धीर, हा कोण आहे, जितेश शर्मा, रमनदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, जी सिंग, गुरप्रीत सिंग अशी ना, गुरजाप्रीत सिंग, हां कोण आहे एक सिंग ना, विकास विजय कुमार म्हणतो ना यार, एकदम घरचं नाव आपलं, तू कोणताच बाहेरचा आहे, एक सेकंड यार हे. आणखीन हां एस शर्मा, सुयश शर्मा अशी ना, सुयश शर्मा. तर हे प्लेइंग 11 आहे. तर यावेळेस हे यांना पहिले बॅटिंग केलं पाहिजे. तू मजा येते मारायला. सगळे दिवस खराब नसतात, तो एक दिवस खराब होता फक्त, बाकी काय हेडेक आहे एवढं, बाकी काही नव्हतं. 3 वाजता मॅच चालू होणार आहे, म्हणजे आतापासून करेक्ट 2 मिनिटांना मॅच चालू होणार. तर हो मजा आहे काय याच्यावर सांगा. कोण जोक मारवाल तो पण राहू द्या, म्हटलं आता जोक नाही मारत, ती व्हायत जोक राहतो फालतूचा. पण एक गोष्ट अशी की सांगा शरत लावा कोण जिंकते. तो 98% चान्स आहे की इंडिया जिंकून जाणार, 2% चान्स बांगलादेशचा. मी बांगलादेशला कमी नाही समजू राहिला, पण इंडियाच्या टीमवर भरोसा आहे पुरेपूर. जिंकी असायला पण पाहिजे. आणि मला गोष्ट करून घेता की ते उद्याची गुवाहाटीची जी मॅच आहे आपली, त्याच्यावर काय म्हणणं आहे कोणाचं, तर त्याच्यावरही म्हणणं मी सांगून देतो. ते पिचेत जराशी एक्स्ट्रा बाउन्स गिन्स कॅरीगिरी करण्याची सारखी पिच आहे. सगळेजण आपापलं डोकं लावून राहिले, आणि त्याच्यात आपण काय म्हणू शकता काय नाही. एक सेकंड, मी तरी माझ्याकडे रिपोर्ट आहे वाटते, मी वाचून सांगू शकतो. रिपोर्ट कुठे गेली आता, रिपोर्ट होती माझ्याकडे, पण ती आता सध्या हरपली आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की प्लेइंग 11 बद्दल कोणाला काही म्हणायचं असेल काय, प्लेइंग 11 काय राहणार काय नाही राहणार, सेम राहणार आहे वाटते तुम्हाला. आणि एक प्रश्नही असे आहे की एक सेकंड, मी बुकच घेऊन घेतो माझी. सेकंड टेस्ट प्लेइंग 11, हां तर 1 नंबर जयस्वाल, दुसरा नंबर के एल राहुल, तिसरा नंबर काय वाटतं तुम्हाला, हां हेडेक झाला. चलो जयस्वाल सेकंड नंबर, के एल राहुल. थर्ड नंबर मी आता वॉशिंग्टन सुंदरलेट होतो, म्हणजे मला नाही वाटत एवढा लवकर बदलतील वॉशिंग्टन, बदलत. 4 नंबर जुरेल, 5 नंबर पंत, 6 नंबर, 7 नंबर, 8, 9, 10, 11. भाई कुलदीप यादव खेळणार आहे काय, हा सिराज बुमराह तर फिक्स आहे. जडेजा फिक्स आहे, एक जडेजाही फिक्स आहे. तर आपण एकदा पहिली टेस्ट मॅचची प्लेइंग बघून घेऊ. असे त्याची प्लेइंग 11 पाहून घेतो मी, विसरलो कारण की केअर वॉशी, जुरेल, पंत, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आहे. प्लेयर बाकी कोण कोण आहे, अक्षर पटेल, कुलदीप, आणखीन कोण होता यार, कुलदीप, गिल तर आउट ऑफ फॉर्म आहे, कॅप्टन आहे पंत. तर एक बॅट्समॅन शिल्लक घ्यायला लागन. अक्षर पटेलने 7 नंबरवर घेतलं. कुलदीप खेळायला पाहिजे. कुलदीपला टाकू राहिलो बाई मी टीममध्ये. अक्षर पटेल कसं आहे यार माहीत आहे काय, तुम्ही काही बनवून घ्या, होणार काय जे गौतम गंभीर बनणार आहे. मी अक्षर पटेलला टाकून देतो टीममध्ये. मी 8 नंबरवर अक्षर पटेल टाकतो. जडेजा 6 नंबरवर, अक्षर पटेलचे 7 नंबरचा खाली आहे थाला फॉर अ रिझन, जे की एक स्पॉट आहे. याच्यात नितीश कुमार रेड्डी आहे एक ऑप्शन, खेळू शकते म्हणून. कारण की नितीश कुमार रेड्डी पहिल्या टेस्ट मॅचमधून बाहेर होते, दुसऱ्या टेस्ट मॅचमधून बाहेर नव्हते, दुसऱ्या टेस्टमध्ये ते जॉईन झाले. सो नितीश कुमार रेड्डी गेममध्ये आहे.
तर मग नितीश कुमार रेड्डीचं नाव लिहून घ्यायचं का आता 7 नंबरवर. नितीश कुमार रेड्डी. नितीश कुमार रेड्डीचा विषय है भाई. सो अपनी तो ये बनी भाई. आता काय म्हणणं आलं तुमचं याच्यावर, कोणाचं काही म्हणणं विशेषतः. हे बघा, यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, वॉशिंग्टन सुंदर, जुरेल, पंत, जडेजा, नितीश कुमार रेड्डी. जडेजा खाली होऊन जाईल, नितीश कुमार रेड्डी वरती चालला जाईल, त्याचा काही विषय नाही. 8 नंबर अक्षर पटेल, कुलदीप यादव, सिराज आणि बुमरा लगभग सेम, फक्त गिल बाहेर गेला आणि रेड्डी अंदर आला, तशी गोष्ट. अजून ॲशेसची काही गोष्ट करायची असेल तर ॲशेसची ती गोष्ट सांगू का, काय झालं तर ओ विकेट पडली. विकेट नाही पडली, मिचेल स्टार्क आउट झाला. ये बात मिचेल स्टार्क आउट झाला. बढिया 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 बढिया. हे आपण ऑस्ट्रेलियावरचे विरोधक आहो यार. विरोधक म्हणजे तसं हेट नाही करत मी गोष्टीला, कारण की ते आपले रायवल चांगले आहे ना, मजा येते रायवल रे पाहायला. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया रायवलरी आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. इंग्लंडसोबतही होणार आपली रायवलरी, पाहू काय होणार तो. पण ते जाऊ दे सध्या. पण एकदा प्लेइंग इलेव्हन मी डबल सांगून देतो. जयस्वाल, के.एल., वाशी, जुरेल, पंत, जडेजा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, सिराज आणि बुमरा. सेम ॲज इट इज. दुसरी मॅच जिंका लागेल, नाही जिंकले तर लागून जाते ना. मागच्या वेळेत ते सांभाळून घेतले गेलो, ते आपल्या घरी न्यूझीलंडपासून ज्यावेळेस हारलो त्यावेळेस. यावेळेस सांभाळला जाणार नाही असं मला वाटते. त्याच्या मागं कारण असं आहे की यावेळेस सिनियर प्लेअर असा कोणताच नाही आहे की ज्याच्यावर तुम्ही लुटू शकता. जडेजा असा प्लेअर आहे की जडेजा मिळालेल्या मॅचमध्ये लगेच देऊन जाते, तर तो त्याच्यावर कोणी नाव टाकू नाही शकत. जडेजाला मागच्या मॅचमध्ये 4 विकेटा घेतल्या, तर का कोणत्या तोंडावर वंसान तुम्ही जडेजा लीग त्याच्यानं मॅच हरलो आपण. त्यानं 1 साइडेड आणून ठेवली होती मॅच. जडेजा पुरा रोखून ठेवला, तर बंबू देऊन ठेवला. त्याच्यावर असा कोणताच सिनियर प्लेअर नाही आहे. के.एल. राहुल आहे यावेळेस. के.एल. राहुलवर नाव येणार वाटते जर हारलात तर. पण आय होप सो यार हाराव नाही. कसं आहे माहिती आहे का, एवढे खराब दिवस आले आहे सध्या रेड बॉलमध्ये, एवढे खराब दिवस आले की राहुल द्रविडची आठवण. राहुल द्रविड, विजय, रवी शास्त्री, आणखीन VVS लक्ष्मण भाई लेजेंडरी प्लेअर होता भाई तो. आना भाई ते कोचिंग गिचिंगवर आला जरा असं. आम्ही खुश हा. इथं बयान खेळणं चालू आहे. आपला बॅटिंग कोच म्हणते नाही ते गौतम गंभीरनं पिच क्रिएटरवर पूर्ण नाही या म्हणून त्यानं इंजाम स्वतःवर घेऊन घेतला. तर त्याची गौतम गंभीरची चुकी. मैं बताता हूँ तुम्हें अपना पूरा सच क्या है, मैं बताता हूँ तुम्हें सच्चाई क्या है. जिस आदमी को तुम दानव समझ रहे थे वो साऊथचा पिक्चर आठवून येऊ राहिला तर मला फालतू गोष्टीनं. कसं आहे, कोणा काही हो, कोणा काही करो, कोणा काही म्हणो, हारलो आपण. साऊथ आफ्रिका मस्त म्हणून राहिली की 1 नंबर पिच होती, बढिया पिच होती, आम्ही पिचच्यानंच जितलो. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? काय इथं बयान खेळू राहिले. बैटिंग कोच म्हणता मैं पूरी रिस्पॉन्सिबिलिटी लूँगा. गौतम गंभीर पे मतलब त्याची काही चुकी नाही आहे. गौतम गंभीरची पिच क्रिएटरची चुकी नाही आहे. असं तसं हे ते काय बोलून काय अर्थ आहे या गोष्टीला? हे प्रश्न आम्ही विचारा तुम्हाला, तुम्ही जे उत्तर द्यायचं. हे उत्तर नाही देऊ राहिले, हे उत्तर नाही देण्यात आले. याला उत्तर देणं थोडी म्हणतात यार. याला म्हणतात की बा बोला म्हणून काही बोला, विषय टाळाव किंवा विषय इकडे तिकडे पलटून द्याव. सो एक गोष्ट ते पिचचं मी सांगू राहिलो ते जाऊ द्या साईडनं. एक गोष्ट, बेन स्टोक पागल झाला. 5 विकेटा घेतला तर 5 विकेटा. बोलंड गेला नाही तर लॉयना फक्त तो अजून उरिये मेला भाई. हा ब्रँडन बागेल यांचा फक्त डोगेट. 1 विकेट, फक्त 1 विकेट पाहिजे तेव्हा इंग्लंडले ऑल आउट करायला. यांना यांची लीड होणार कमीत कमी 40 रनाची लीड राहणार इंग्लंडची. म्हणजे मागं राहणार ऑस्ट्रेलिया 40 रनानं कमीत कमी. मला असं वाटतं समोरच्या
10 रनमध्ये तर हे अटकून टाकते निघले असं वाटते, कारण की खेळणार कोण नाही, नेथन लॉयन आहे आणि तो डोकीट आहे. 11 नंबरचं काय करून घेईन असं म्हणू शकतो आपण. पण भाई समोरचे बॉलर लय डेंजर आहे भाई, मजाक नाही चालू आहे भाई. हा पागल झाला भाई, काय नाव आहे याचं, बेन स्टोक. हा पागल झाला, हा माहोल गोरवाला एकटा. तुम्हाला गोष्ट सांगतो, बेन स्टोक जर बॅटिंगनं काही नाही केलं चालून ना ते बेटा, बेन स्टोक बॉलिंगनं लय बरबाद करून सोडते, मजाक नाही करत खरंच. इंग्लंड आणि इंडियाची मॅचमध्ये बेन स्टोकनं रन नाही काढले, पण बेन स्टोकनं विकेट लय बढिया घेतले होते. इथं त्यानं 5 विकेटा घेतल्या, 5 विकेटा. जोफ्रा आर्चर, अरे तो मारकूट राहिला रे भाई, त्याला विकेटही भेटली रे भाई. या बेन स्टोकने 5 भेटले झालं का म्हणा. आता बॉल आली जोफ्रा आर्चरच्या हाती भाई, तो देते भाई बाउन्सर यांनी, तो आळ्या पट्ट्यात ठेवून देईन भाई यांचे. तर असा माहोल चालू आहे यांचा. अरे का रे बा, एक सेकंड. पहिले ओव्हर टोटल किती आली. इंडिया ए वर्सेस बांगलादेश एची मॅच चालू आहे. बडे खेळू राहिले चांगले, एवढे चांगले नाही खेळू राहिले पण हा चांगले खेळू राहिले ठीकठाक. किती 3.2 ओव्हरमध्ये 41 रन. बढिया बढिया. बनवा तुम्हाला बनवायची गरज आहे. टार्गेट काय वाटतं तुम्हाला, टार्गेट काय असेल, कमीत कमी 190. इमानदारीने सांगितलं तर 190 टार्गेट नाही आहे. मी असंच म्हटलं होतं 190, हार्डली 70पर्यंत थांबून घेतले, 70-80पर्यंत. जास्तच झालं तर 190, जास्तच झालं तर एकदम म्हणजे लय सगळ्यांच्यात याच्यात छातात अंगर गिंगर लागल्यात तर मग 190, नाही तर त्याच्याशिवाय 190 नाही होऊ शकत. आणि 190 झाली समजा इन केस एक कंडिशन, तरी आपले हारायचे चान्सेस लय कमी आहे. लय कमी म्हणजे आपण हारतच नाही ना रे बा, सरळ सांगू राहिलं ना. बांगलादेशपासून हारलं म्हणजे मग तो खराबच गोष्ट आहे. आणि जाऊ दे, त्या मॅचवर काही बोलायला नाही पुरत. हाई आहेत मॅच, हाई आहेत देश, अशी गोष्ट आहे. आणि आणखीन प्लेईंग 11 सांगितलेली आहे, तर प्लेईंग 11मध्ये पाहू किती चेंज. तुम्ही प्लेईंग 11 काही बनवा तुमच्या मनानं आहे. आणि इन केस कधी अंदाजी तुक्का खरा लागला, जसं की आपला मागा लागला होता की वॉशिंग्टन सुंदर, जस्ट इमॅजिन वॉशिंग्टन सुंदर नंबर 3वर आला तर काय होणार. वॉशिंग्टन सुंदर नंबर 3वर आला आहे, वाव. तर म्हणजे एवढं समजलं की बा हा भाऊ गेम म्हणजे खतरनाक काम. जाऊ द्या, आता काही बोलायला नाही पुरत यांचं. तर अशा गोष्टी आहे या सध्या जगात. गेम खतम झाला यांचा इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलियाचा. 3 वाजले वाटते, 3 काहीतरी. 1 विकेट पाहिजे होती इंग्लंड. सकाळी मस्त फ्रेशमध्ये आले असते, बॅटिंग करायला. खराब काम आहे रे भाई, पण मजा आली. खतरनाक बेन स्टोक पागल झाला, विकेट भेटली असती बरं झालं असतं, पण ऑस्ट्रेलियाला खतरनाक अटकली आहे. काय वाटते, करण का ऑस्ट्रेलिया कमबॅक. मिचच टाका पाहिजे तो, त्यानं छातार घेतलं असतं सगळ्यांना. तिथून मिचच टाक लागेला आहे, इथून बेन स्टोक लागेला आहे, जोफ्रा लागेला आहे, मार्कवूड लागला आहे, ॲथेल्सन लागेला आहे, कार्स लागेला. ओ तो बोलंड वेगळा आहे तो भाई, तो लढ इनर आहे बोलंड, तोही माहीत आहे. सध्या यांचा खेळा खतम झाला. आपल्या टीमची काय गोष्ट करावं काही अशी मला समजत नाही की मी तारीफ किती करू. तारीफ किती करा माणसानं. कॅचआउट झाला आहे, कोणं घेतली विकेट. विकेट घेतली भाई, विकेट गुरजपनीत सिंगनं विकेट घेतलेली आहे भाई. भाई काय म्हणून राहिलो मी यार, मी ते तसं बंद असतो. आणि कोणाची घेतली जाता काही, तू जर खतरनाक खेळतो तर त्याची घेतली. दुसरा तर बिचारा हा जोहान जो आहे तो तर 12 बॉलमध्ये 15 रन करून आहे. आणि तिसरा तो आलम आहे, दुसराचा पार्टनर जो आऊट झाला आहे तो 14 वर 24 करून होता. तर आता यांची 1 विकेट पडली
स्कोअर बाकीच चांगला आहे. 43 रनावर 1 विकेट 4.3 ओव्हरमध्ये. वा, 43 किती छान. पाहू आता येईल काम आहेत कितीपर्यंत थांबायचं आहे. 180-90 परत हे लय जास्त झाले. 180-90 हे लय भयंकर जास्त झाले. इथपर्यंत पोहोचत नाही ते, पण इन केस पोहोचले तरी काही हरकत नाही आहे. खोदून टाकू आपण हे, खोद देंगे झालो. फायनल मग पाहू फायनलमध्ये काय आहे तो नंतर, पण सध्याची कंडिशन हे आहे. तो या गोष्टी आहे. अजून भाई तुम्हाला काय वाटलं प्लेइंग 11 हे येते काय? हे बाय प्लेइंग 11 आता काय येणार काहीच सांगून नाही. आणि कोणाला बाहेर काढा ती काही सांगून नाही. कोणाची काहीच चुकी नाही आहे बाहेर काढायसारखी. कोणाची खराब परफॉर्मन्स आहे. मी आणखीन अभ्यास करा, विकेटवरही अभ्यास करा, सॉरी पिचवरही, विकेट पण पिचवरही अभ्यास करा. सेमच आहे म्हणा. पिचवरही अभ्यास करा आणि सांगा तुम्हाला काय विषय आहे. तर थोड्या वेळानं आणखी एक व्हिडिओ काढतो मी आणि टाकतो. चलो बाय बाय. ते थोडंसं सबस्क्राईब वगैरे केलं तर बरं राहणार मला वाटते असं. बाय.